नमस्कार, मी हिरा डाकणे. नेहमी कुठे कुठे जाण्याची आवड माणसाला असली पाहिजे. एखादी नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथलं वातावरण एक आपल्याला ऊर्जा देत असतं. तसंच एक ठिकाण आहे दादरमधलं नारळी बाग. माझ्या मागे जर बघितलं तुम्ही संपूर्ण परिसरामध्ये नारळी बाग आहे, कावड्यांचा कपाट आहे, बाजूला समुद्र किनारे आणि आपले छोट्याशा घरामध्ये राहणारे ही मुंबईकर आपले या कुठेतरी कोपऱ्यावर जाऊन आपले स्वप्न रंगवत असतात, आपल्या स्वप्न बघत असतात आणि स्वप्न खरं करण्याचा प्रयत्न करत असतात. संपूर्ण मनुष्य कपल असतील किंवा फॅमिली लोक असतील आपल्या लहान मुलांसोबत आलेले असतात. नारळी बागमध्ये मला खूप वेळा इथं यायला आवडतं. बाजूला शांतता आहे ती कुठेच मिळत नाही. असं वाटत नाही की मी दादरला आहे किंवा या ठिकाणी. मस्त गार्डन आहे आणि ठिकाणी इथले जे मुंबईकर आहेत ते काही इन्स्ट्रुमेंट असतील त्यांचे साहित्य घेऊन येतात. कोणी वाजवत असतं, कोणी खात असतं, कोणी पीत असतं काहीतरी. मस्त असं एक बसण्यासाठी असे एकदम सुंदर आणि स्वच्छ ठिकाण आहे. बाजूला समुद्र आहे, समुद्रातून येणारी अशी हवा ही खूप मनाला अशी भावते. आणि ज्या वेळेस मला असं वाटतं की थकवा येतो किंवा आपल्याला वाटतं की आता काही करायचं नाही, असं प्रत्येकाला वाटतं. आपण जेव्हा ऑफिसचं काम करतो किंवा आपल्या पारिवारिक जीवनामध्ये बिझी असतो त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं. त्यावेळी ना अशा ठिकाणी आल्यानंतर निसर्गाचं सानिध्य कावड्यांचा आवाज बघा तिथे. तर माझा आवाज मला कमी पण त्यांचाच आवाज आहे. ॲक्च्युली निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आहेत आणि निसर्ग किती गरजेचं आहे, किती प्रसन्न वाटतं या याच्यातून मला समजतं. तुम्हाला जसं वाटलं कधी आपल्याला नकारात्मक भावना आली किंवा काही करायचं नाही किंवा का करायचं आहे किंवा मनामध्ये किंवा डोक्याच्या चक्रामध्ये का असे प्रश्न येतात ना, तेव्हा त्या कावड्यांचे काव आहे का तुमचे सगळे का निघून जातील आणि एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह तुम्हाला 100% येणार आहे. कधी तुम्हाला असं वाटणार नाही तर कितीतरी तास बसलेत फक्त मच्छर जाऊ दे रात्री 6 नंतर तो भाव वेगळा, पण त्याच्या आधी मला कधी असं ते निगेटिव्ह वाटणार नाही किंवा एक पॉझिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण निसर्गात सानिध्य असते ती नक्की मिळणार आहे या कधीतरी भेटायला. जय हिंद, जय महाराष्ट्र.